ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। जिल्हा परिषदेचे वेगवान निकाल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या 731 पैकी जवळपास 468 जागांचे कल हाती आलेले आहेत आणि त्यामध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारत 170 जागांवर विजय मिळवलेला आहे, तर शिवसेना आणि राष्ट्रवादीची शतकाकडे वाटचाल सुरू आहे। सांगलीमधले काही महत्त्वाचे निकाल येत आहेत। जयंत पाटील यांनी त्यांचा करिश्मा कायम ठेवलेला आहे, तर वाळवामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 7 उमेदवार विजयी झालेले आहेत। तर कोल्हापूर मध्ये आमदार सतेज पाटील यांना मोठा धक्का बसलेला दिसतोय। खरं तर महापालिकेच्या निवडणुकीतही सतेज पाटील यांना धक्का बसलेला होता, तर धाराशिव मधून खूप मोठा निकाल येतोय प्रज्ञा, कारण अर्चना पाटील यांचा विजय झालेला आहे। राणा जगजितसिंह पाटील यांच्या त्या पत्नी आहेत आणि अर्थात त्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा होतील अशा पद्धतीचे दावेही केले जात आहेत आणि त्याच अनुषंगाने विरोधक त्यांच्यावर टीकेची झोड उठवत होते। त्या अर्चना पाटील विजयी झालेल्या आहेत। संदीपान भुमरेंचे पुतणे देखील विजयाकडे त्यांची वाटचाल सुरू आहे। अब्दुल सत्तारांचा मुलगा अब्दुल समीर सत्तार यांचा देखील विजयाकडे वाटचाल होताना दिसते। पाचोड गटामधून संदीपान भुमरेंचे पुतणे हे विजयी आघाडी घेताना दिसत आहेत, तर अब्दुल सत्तारांचा मुलगा हे देखील आता विजयाकडे त्यांची वाटचाल सुरू आहे। तर काही महत्त्वाचे निकाल येत आहेत। अब्दुल अमीर सत्तार हे अंबई गटामधून आघाडीवर आहेत। पाचोड गटातून संदीपान भुमरेंचे पुतणे शिवराज भुमरे हे विजयाच्या वाटेवर आहेत। अर्चना पाटील यांच्याबद्दल आपण बोलत होतो। त्यांनी ज्यावेळी आपला फॉर्म भरलेला होता त्याचवेळी त्यांनी जिल्हाध्यक्ष पदावरती दावा केलेला होता आणि त्यावरून बरेच आरोप प्रत्यारोप रंगले। अगदी तानाजी सावंत यांनी सुद्धा आक्रमक होत त्यांच्या विरुद्ध टिप्पणी केलेली होती आणि अखेर त्या विजयी झालेल्या आहेत। देवगड पंचायत समितीमध्ये 14 पैकी 9 ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी झालेत। तळवडे गणातून शिवसेनेच्या सलोनी तळवडेकर विजयी झालेत, तर मोहोळच्या नरखेड गटातून भाजपचे लखन माने विजयी झालेले आहेत। आपण एकदा टॅलीवरती नजर टाकूया। 731 पैकी 468 जागांचे निकाल हाती आलेत। भाजप 170 जागांवर विजयी झाली आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये आपण पाहतोय की अगदी काही जागांचंच अंतर आहे। शिवसेना 99 जागांवर विजयी झाली आहे, राष्ट्रवादी 95 जागांवर, त्या खालोखाल काँग्रेसला 39 जागांवरती विजय मिळाला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेला 25, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 15 आणि इतर पक्ष हे 25 ठिकाणी विजयी झालेले आहेत। वरती जी टॅली आहे ती जिल्हा परिषदेची आहे आणि आपल्या टीव्ही स्क्रीनच्या खाली जी टॅली आहे ती पंचायत समित्यांची टॅली आहे। 125 पैकी 32 पंचायत समित्यांचे निकाल हाती आलेत, त्यापैकी 12 पंचायत समित्यांवरती भाजप विजयी झाली आहे। शिवसेना 6, राष्ट्रवादी 8, काँग्रेस 5, ठाकरे सेना 1 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एकाही पंचायत समितीवरती अद्याप यश मिळालेलं नाहीये। एक खूप मोठी पिछाड गेल्या काही निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची माधवी आपल्याला पाहायला मिळते। तर पुण्यामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण एक नजर टाकूया। पुणे जिल्हा परिषदेत एकूण 73 जागा आहेत आणि त्यापैकी भाजपला 20 जागांवरती विजय मिळालेला आहे। शिंदेंच्या शिवसेनेला 7 जागांवर विजय मिळालाय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 25 जागांवर विजय मिळालाय। काँग्रेसला खातही उघडता आलेलं नाहीये। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला 1, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 3 जागा मिळालेल्या आहेत, तर इतर पक्षांना एकही जागा मिळालेली नाहीये। 73 जागा पुणे जिल्हा परिषदेच्या आहेत आणि त्यातले हे निकाल हाती आलेले आहेत। पाचोड गटातून संदीपान भुमरेंचे पुतणे आघाडीवर आहेत। वैभववाडी पंचायत समितीवर भाजपनं 1 हाती सत्ता मिळवलेली आहे। माधवी, लोकसभा निवडणुकांच्या निकालामध्ये जो फटका भाजपला बसला त्यातून धडा घेत भाजपनं आणि एकूणच महायुतीनं जी काही पुढच्या प्रत्येक निवडणुकीसाठी तयारी केली, लोकांमध्ये पोहोचले, तळागाळापर्यंत पोहोचले, त्याचा परिणाम आपल्याला विधानसभा निवडणुका, महापालिका निवडणुका, नगरपालिका आणि आता जिल्हा परिषदांमध्ये दिसतोय। अंबादास दानवे बोलतायत, थेट जाऊया। मध्ये 1 लाख फ्लोरेन्स चर्चा सध्या अंतर्गत सुरू आहे, यावर काय सांगाल? मग आता फुटीच्या उंबरठ्यावर आहे, ते फुटीच्या उंबरठ्यावर अजून या गोष्टीला आपण घाई करतो असं मला वाटतं। शेवटी जे ते पक्ष आता नगरपालिका असेल, महापालिका असेल, जिल्हा परिषद असेल, बरेच जण ज्याच्या त्याच्या पद्धतीनं लढलेले, काही ठिकाणी आघाडी झाली, काही ठिकाणी नाही झाली, परंतु ठीक आहे, राज्यस्तरावर अशा काही गोष्टी अजून येणाऱ्या काळात काय काय होतील। आता ह्या सगळ्या महापौराच्या निवडणुका पूर्ण झाल्यानंतर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाच्या निवडणुका पूर्ण झाल्यानंतर मला असं वाटतं याचं महाराष्ट्राचं चित्र स्पष्ट होईल, परंतु जो तो पक्ष ज्याच्या पद्धतीनं काम करण्यासाठी सक्षम आहे। महायुतीकडे जास्तीत जास्त आमदार आहेत, त्यामुळे विधान परिषदेत उमेदवारी देण्यासाठी आघाडीचे नेते धाडस करणार नाही अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली। उद्धव ठाकरे
विधान परिषदेवरती जेव्हा विचारलं विचारलं तेव्हा हे पहा, जर